इकडे नाशिकमध्ये मी नाशिककर, मला शांतता हवी आहे असे फलक लावण्यात आले. तळेगावच्या घटनेनंतर नाशिक आणि परिसरात बरीच तोडफोड झाली होती. त्यानंतर अनेक दिवस नाशिक अशांत होतं. या घडीला नाशिक पूर्वपदावर आलेलं आहे. मात्र अशा घटना यापुढे घडू नयेत म्हणून हे बोर्ड्स लावण्यात आले आहेत. मी उभा आहे आता नाशिकच्या कॉलेज रोड येथे आणि आपण बघत आहोत नाशिकच्या कॉलेज रोडवरती अनेक चौकांमध्ये जी आहे ती शांततेसाठी प्रार्थना करणारे होर्डिंग्स जी लावण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की मी नाशिककर, मला शांतता हवी आहे, आपले नाशिक शांत नाशिक. मागील आठवड्यामध्ये तळेगाव जे आहे त्र्यंबकेश्वरमधील, तिथे एका बालिकेवर अत्याचार हे करण्यात आलेले होते, ज्यामध्ये यानंतर नाशिकचं वातावरण जे आहे ते हिंसक बनलेलं होतं. एकंदरीतच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण झालेला होता. त्यामुळे जवळपास 9 गावांमध्ये संचारबंदी ही लागू करण्यात आलेली होती. 2 दिवसांपासून नाशिक हे पूर्वपदावर आलेलं आहेत. एसटी ज्या बसेस आहेत त्या सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता नाशिक जे आहेत ते नाशिक आता पूर्वपदावर आलेलं आहेत. नाशिकचं जनजीवन जे आहे ते आता सुरळीत झालेलं आहे. एकंदरीतच काय या सर्व परिस्थिती पुन्हा ओढवू नये, त्यामुळे सर्वसामान्य नाशिककरांकडून असे होर्डिंग्स हे लावण्यात आलेले आहेत आणि नाशिक हे शांतच राहावं अशीच अपेक्षा ही त्यांच्याकडून वर्तवली जाते. प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक.